वेलकम टू आवर चॅनल करियर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वाचा संदेश घेऊन येतोय। नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील नोटीस नंबर 18 सीईटी सेल, महाराष्ट्र सीईटी सेल म्हणजेच स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र राज्य एमबीबीएस बीडीएसच्या तिसऱ्या राऊंडच्या रजिस्ट्रेशन साठीची सुरुवात आज 6 ऑक्टोबर 2025 पासून ते 8 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू होणार आहे। सर्वात महत्त्वाचं या निमित्तानं आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलोय की हे रजिस्ट्रेशन सुरू आहे। चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन हा टॉपिक वेगळा आहे। आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी एलिजिबल विद्यार्थी आहेत परंतु रजिस्ट्रेशन केलेलं नाही सीईटी सेलकडे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी फक्त एमबीबीएस बीडीएस साठी याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कुणाला करण्याची आवश्यकता नाही आणि कुणाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यक आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। एकतर पहिला मुद्दा जो राहील तो म्हणजे कुणी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडच्या पूर्वी सीईटी सेलकडे रजिस्ट्रेशन एमबीबीएस बीडीएस साठी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्यांनी फ्री एक्झिट मधून जरी कॉलेज सोडलेलं असेल आणि सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल तरी सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला फक्त थर्ड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि जॉईन केलेलं असेल म्हणजे ऍडमिशन घेतलेलं असेल आणि सेकंड राऊंडमध्ये परत दुसरं कॉलेज मिळालेलं असेल किंवा तेच कॉमन राहिलेलं असेल, या दोन्ही स्टेजसाठी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। त्यांना फक्त चॉईस फिलिंग करण्याची गरज आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग देऊन रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे असे विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर पडले, ते कॉलेज त्यांचं फायनल झालेलं आहे। आता आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगेन तो म्हणजे रजिस्ट्रेशन कुणाला करण्याची आवश्यकता आहे। एकतर ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत इलिजिबल झालेले आहेत नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस 2025च्या एक्झामिनेशन मध्ये इतर सर्व कॅटेगरीना 113 पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि ओपन आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 144 पेक्षा जास्त मार्क्स आहेत असे सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन पहिल्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडच्या अगोदर करू शकतात। परंतु आजपर्यंत रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं नाही असे सर्व विद्यार्थी या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात। ज्यांना इच्छा आहे असे करू शकतात। त्याचबरोबर आणखी महत्त्वाचा मुद्दा, सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला चुकून चॉईस फिलिंग मिळाल्यानंतर एमबीबीएस बीडीएस मध्ये एमबीबीएस किंवा बीडीएसचं कॉलेज मिळालेलं होतं, आयक्यू कोट्यामध्ये असेल किंवा मेरिट कोट्यामध्ये असेल आणि ते तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मात्र रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। एवढंच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आजपर्यंत झालेलं आहे आणि काही मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, फक्त चॉईस फिलिंग करायची आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सेकंड राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल, ते अपग्रेड झालेलं असेल किंवा पहिल्यांदाच मिळालं असेल आणि तुम्ही सोडला असेल तर अशा विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन बाद झालेलं आहे। अशा विद्यार्थ्यांना फक्त रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे आणि आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलंच नाही अशा एक विद्यार्थ्यांना थर्ड राऊंड मध्ये एक संधी आपल्याला मिळत असते। या व्यतिरिक्त ज्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांना काही मिळालेलं नाही, कॉलेज जॉईन केलेलं नाही किंवा जॉईन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मात्र रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा स्ट्रे वेकेन्सी राऊंडमध्ये सीईटी सेलच्या महाराष्ट्र राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याची या वर्षीची 2025ची सर्वात शेवटची संधी आहे। पुन्हा आपल्याला एंट्री करता येत नाही, फक्त एमबीबीएस बीडीएस साठी, बीएमएस बीएमएस बीएचएमएस साठी त्याच्या थर्ड राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। अलाइड कोर्सेसच्या थर्ड राऊंडच्या अगोदर सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन त्या ग्रुपसाठी करता येऊ शकतं। एमबीबीएस बीडीएस साठी आयक्यू कोट्यामध्ये त्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, सीईटी सेलच्या महाराष्ट्रामध्ये त्याला सुद्धा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आज 6 ऑक्टोबर पासून ते 8 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे। सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना थर्ड राऊंडच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला निश्चित काहीतरी इच्छित आहे असं मिळालं असेल किंवा नाही मिळालं तर अशा विद्यार्थ्यांना मिळेल एवढीच आपण ईश्वरचरणी
आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून प्रार्थना करूया आणि आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.